जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. आता वाजले दुपारचे 12:30 आणि मी पिशव्या शिवायचं काम करतोय सध्या. पुढे बनवायचं आपलं शिवायचं काम करतो कारण की हे पूर्ण करून द्यायचं मग परत आणणार नाही कारण की मशीन खराब होते ना सारखी मग परत आणणार नाही. हे पटकन जेवढं आणलं आहे तेवढं पूर्ण करून देऊन टाकायचं. मित्रांनो मला टेलर माफी फील येते इथं बसल्यावर. कसं टेलर सारखा बसलाय, पाय वरती खाली घालून ठेवलाय, एक पाय मोटरवरती आहे. असं जेव्हा असं कटाकटा कापायची सवय लागली आहे एकदम मला अशी प्रोफेशनल अशी फील येते की मी टेलरच झालोय. तर गळ्यामध्ये तर हे नाही घातलं काय त्याला मेजर ठेवण्या हव्या फक्त गळ्यात बस. बाकी एकदम मला ह्याची फील येते मी टेलर आहे असं. दाखव, शिवून दाखव. मग आपण आता दुकान टाकू शकतो. टाकू शकतो दुकान. मग येतील मुलं अंकल पेन्सिल कट पेन चाहिए. बाहेरचं वातावरण एकदम असं डेंजर आहे. किती वाजले तशी 4:25 झाले तरी वातावरण बघा रात्रीच्या 7 सारखं वातावरण आहे. बारिश येणार आहे बारिश. तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे का? आमच्याकडे लई खराब आहे वातावरण. ते म्हणजे लईच खराब आहे, खूपच खराब आहे. सध्या माझा चेहरा नसला काय होते असं माझं जगणं असं आकडला गेलाय पूर्ण. आता लागलं ना किती माहिती आहे 5 वाजता उठेन एवढं पूर्ण करेन. 5 वाजता उठेन आणि एक फेस पॅक घालणार. जसं मी मामाकडे जातो ना मामीने मला सांगितलेली फेस पॅकची आयडिया. तिच्या असा चेहरा असा खुलतो आणि असा ग्लो करतो. आपल्या चेहऱ्यावरती काळपटपणा आहे टॅनिंग वगैरे जाते. तर 5 वाजता उठेन बरोबर मग ते बनवेन. तुम्हाला पण रेसिपी सांगतो मग माझ्यासोबत गोळी व्हा. सदम्यातून बाहेर आला का? बाहेर यावं लागेलच ना. सदम्यात बाहेर यावंच लागेल. आता राहून चालणार नाही. झालंय ते झालंय. आता वाटतंय अजून पण असं वाटतंय की याचं का स्वप्न आहे पण आता काय करू शकत नाही. रियालिटी आहे ती ऍक्सेप्ट करावी लागणारच आहे. कधी ना कधी तर करावंच लागणार आहे. सदम्यात राहून तर चालणार नाही. किती वेळ सदम्यात राहणार? नुकसान माझंच होणार आहे. त्यामुळं राग गई बात गई विषय संपवायचा कामाला परत सुरुवात करायची नव्यापासून. आता 12वी आहे आपल्या हातात. दाबून अभ्यास करायचा. मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे आपल्याला. त्याचा अभ्यास करायचा दाबून आणि चांगल्या पोस्टला हायर व्हायचं मोठ्या कंपनीत. असं डॉलरमध्ये पगार भेटतो मस्त. 0 टॅक्स डॉलरमध्ये पगार. नुसतं पैसाच पैसा. माइंडसेट सांगणे माझ्या माणसाने बघा. माझा माइंडसेट चांगला 100% वाढायचा असा माझा माइंडसेट होता. 9वी 100% वाढायचे. 90 नाही पडले ना हसायला येते. हसू नका माझ्यावरती. 100% पॉसिबल आहेत. खूप मुलांना पडले पण आहे त्याच्यात 10वी पण नाही झालं माझ्याकडनं. मेहनत कमी पडली. मेहनत कमी पडली. अशुद्ध लेखन जास्त झालं माझं. ओव्हर कॉन्फिडन्स जास्त झाला. असं जास्त झालं. आपण म्हणलं ना ते हेच असतो. आपण एका वेगळ्याच तोऱ्यात असतो. जेव्हा आपण चांगलं लिहायला लागतो आपण एका वेगळ्याच तोऱ्यात जातो की मला सगळं येतं. आपल्याला वाटतं की आपण नाही बोलत असं पण आपण खरं जातो त्या तोऱ्यात आणि बाबाला फटकन आपटतो. त्यामुळे आता ते माझ्यासोबत झालं एकदा. परत झालं नाही पाहिजे ते कोणत्याच गोष्टीत. ना करिअरच्या बाबतीत ना कोणत्याच बाबतीत. दाबून अभ्यास करायचा. चांगला सक्सेसफुल मार्क बनायचं. टक्केवारी 85 असू दे किंवा 95. माणसाच्या कार्यावर त्याच्या मेहनतीवरती ठरतो तो किती यशस्वी होणार आहे. एखादा 35% पण करोडपती बनतो. काय सांगता येते कोणाला? तर त्याच्या मेहनतीवरती असतं प्रत्येकाच्या. आपण मेहनत चांगली करायची आपली. टक्केवारी असते एक असते त्याला सुख म्हणून असतं टक्केवारी पण शेवटी मेहनतच रंग येते. मला तर मेहनत करतो. तुम्ही पण मेहनत करा. आता माझ्यासाठी कितीतरी 10वीची मुलं कुठं काम करतायत मेहनत करतायत. कारण की आम्हाला माहिती आहे मेहनत नाही केली तर काय होणार आहे. पुढं ऑक्सिजन विकत घ्यावं लागणार आहे. पाण्याच्या बॉटला लाखोंमध्ये विकणार. बाहेरचं वातावरण असं पिवळं झालंय. तर संध्याकाळचे ना किती वाजता माहिती आहे का? 4:30 वाजता. आणि वातावरण बघा पर्यंत तरी वातावरण वेगळं होतं. आता तर पाऊस पडायला लागलाय. ढग आलेत बघा आकाशात. मस्त पाऊस पडतोय. तुमच्याकडे पण आता पाऊस पडत असेल कारण की सध्या 1 मिनिट
सध्या ना अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस पडतोय. वातावरण जरा जास्तच विचित्र झालंय. मे महिन्याला मधल्या महिन्यात म्हणजे मेच्या मधल्या काळात कडक ऊन असतं तेव्हा कडक पाऊस पडतोय इथं. हा एका बाजूने सूर्य येतोय आणि एका बाजूने असा पाऊस येतोय. मी आता ते फेस पॅक बनवायला घेतोय. त्यासाठी मला लागणारे डाळ, तांदूळ आणि कॉफी. जर तांदूळ घेतला नाही तर मसूरची डाळ, कॉफी घेतली एक पॅकेट. आहे तुम्ही बोलाल एवढं तांदूळ आणि हे आणि एवढीशी कॉफी, तर ही मी पावडर जास्तीची बनवून ठेवतोय. त्याला झाकण लावतो आणि बारीक करतो. आपली पावडर रेडी आहे. डाळीची आणि त्याची पावडर बघा मस्तपैकी रेडी केली आहे मी. आता काय काय मोठे मोठे खडे आहेत तर त्याचा काही एवढा इश्यू नाही, जाऊ द्या. पण पावडर झाली आता हिला मी आहे ना, ह्यासाठी मी एक कंटेनर आता रिकामा करतो आहे. कॉफीचाच आहे पण आता मी याला रिकामा करतो आहे पटकन. मग ती पावडर याच्यामध्ये स्टोअर करून ठेवता येईल. कॉफी खाली गेली, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आपलं मिक्सचर रेडी आहे. आता फक्त आहे ना मला ना तोंडाला लावायचं आणि 10-20 मिनटं ठेवायचं. किती मिनटं? 20 मिनटं ठेवायचं. तर ते होईपर्यंत मी नाश्ता वगैरे पण करून घेईल. तर पटकन याला मिक्स करतो आणि लावतो. आणि मी आता ते तोंड वगैरे धुतले आत्ताच. किती आता वाजलेत? 6 वाजत आले. तर मी तोंड वगैरे धुतले मस्तपैकी. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो का सांगा मला. तोंड धुतले मी चांगला चांगलासा गोरा वाटतो का सांगा. गोरा वाटत असेल तर रेड हार्ट कमेंट करा. रेड हार्ट, हेट नाही हार्ट. माझा कान टोचतोय घरीच. आधी टोचलेला ना कान. ही बाळी होती माझी शाळेच्या टायमिंगला मी काढलेली. ती माझ्या कानापेक्षा लई छोटी झाली आहे. माझा कान मोठा झाला ना. आता मम्मीने मला मम्मीचं काहीतरी होतं कानातलं का नाकातलं काहीतरी होतं ते एवढंच आहे. तर मम्मी आता माझ्या कानाला दिसत पण नाही ते नीट. चल ये. कान टोचतीये. अरे काही दिसतच नाही, तुझा कान बुजलाय तर बघ. नाही आहे. कुठे हाय बघा नीट. चष्मा लावा. सोड. गेलं थोडस गेलं थोडं. आई, आई, तुझ्या आई. हाताने हे कर. आई तुझ्या हाताने घाल, ते बरं पडेल. दिसतंय का? दिसतंय. अरे माझ्या हाताला लागतंय पण मला मागचा हे नाही सापडतोय. हा त्याला ते हे बी होतं त्याच्यामध्ये. काय धरा काढा आता. तुम्हाला मागचा होल दिसत असेल ना. तसं नाही दिसत, ते बुजलं येतो त्याच्यामुळे तसं होतं. कान ताना ना माझा कान ताना दिसलं बघा आता. अयो. ते स्वतःच्या हातानेच करायचं असतं म्हणजे ते बरोबर होतं. थोडंसंच राहिलं. झालं 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 अयो झालं. ते स्क्रू लावते. बघ चांगलं दिसतंय का बघ, नाही तर स्क्रू नको लावायला. दिसतंय का? दिसत तर आहे खरं. गेलं की काय पण बघू. दे स्क्रू लावते. अयो ती बी पडली का? आधी पडली असेल. तो व्हिडिओ पण आधाराचा बाजूला ठेवून. कितीचं आहे हे सोन्याचं? 500. काय काय म्हणजे मी सोन्याचा 2,500 बाजूला ठेवून 500चा घालतोय. मग काय करायचं, सोन्याचं जास्त बाहेर घालून जायचं नाही. जमाना खराब आहे. चांगलं वाटतंय ते. चांगलं वाटतंय. जरा मला माझा मेकओव्हर करावं लागेल. जरा चांगलं सगळी कपड्यांची स्टाईल वगैरे सगळं चेंज करावं लागेल. आणि मेकओव्हर करण्यासाठी मी आता स्वतःसोबत आहे ना आपल्याला चांदी सोनं असं बरोबर ना ते आहेत ना सध्या गोल्ड मॅन गोल्ड बॉय. असं मी चांदी बॉय म्हणून बाहेर देणार. चांदी आणि गोल्ड बॉय म्हणून बाहेर देणार आता मी. काही पण मित्रांनो रात्रीचे 10 वाजले आता आणि माझं अजून ते पिशव्यांचं काम बाकी आहे. तर मोबाईल मी जरा चार्जिंगला लावून ठेवलं आहे. चार्जिंगला लावलं ना मोबाईल, मग तेच लावून शूट करतो आहे. मोबाईलला चार्जिंग नाही अजिबात. पिशव्यांचं काम बाकी आहे. पिशव्यांचं काम पूर्ण करायचं आहे अजून. झोपायचं पण 12 वाजता. 12 वाजता 12:30 वाजता झोपणार मी आज. परत मी काल मस्त पिक्चर बघत हे केलं, काम केलं. तो कार्स ना, कार्स मूवी म्हणजे आता लहान मुलांचा पिक्चर आहे माहिती आहे, पण सगळा संपवून टाकला मी तो बघून. आता कार्स 4 यायची वाट आहे मला फक्त.
12:30 म्हणजे 2.5 तासातून मला अभ्यास काम करायचं आहे. काम करून आज काही पण करून आज याला पूर्ण करून टाकायचं आहे मला, जेणेकरून मला टेन्शन नको उद्यासाठी. माझा पटापटा बसतो, पूर्ण करतो, मग तुम्हाला भेटतो.